नमस्ते, मी ऋषरी फालके, ऋषरी साक्षी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। दुपारी म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळेजण देवीच्या दर्शनाला निघालो आहे। ही वरती आम्ही तुळशी खिंडीत आलो आहे। तुळशी खिंडीतनं थोडंसं पुढे गेल्यानंतर तिथं मस्त असे नाथूनगरचे डॅम लागतो। डॅमची इथं आम्ही उतरून जरासा सुंदर असा नजारा पाहिला। नंतर प्रतीक्षेमध्ये बसलो आम्ही आणि थेट आम्ही मुंबई गोवा महामार्गावर पोचलो। मुंबई गोवा महामार्गावर पोचल्यानंतर आम्ही पोरं खूप एन्जॉय करत होती गाडीमध्ये आणि आम्ही मंदिरात पोचलो। मंदिरात सगळ्यांनी रिक्षेतून उतरून मंदिराच्या दिशेने आम्ही जायला लागलो। तिथं वटीचं सामान घेतलं आणि मंदिराच्या आसपासचे परिसर पण खूप मस्त होते। तिथं प्रसादी, पूजेचे सामान, खेळणी पोरांसाठी खूप काही होते बघण्यासारखं। मग मंदिरात गेल्यानंतर प्रत्यक्षात देवीची आम्हाला आरती भेटली। आरती भेटल्या खूप प्रसन्न वाटलं। मग देवीच्या दर्शनासाठी आम्ही लाईन लावली। रांगेत उभे असताना आम्हाला पण खूप बरं वाटलं आणि तिथं खूप असे सुंदर असे भजन चालू होते। भजन झाल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर प्रत्यक्षात आम्हाला देवीचे दर्शन झाले। देवीचे असे तेजस्वी रूप पाहून देवीकडे असे पाहावतच राहावे असे वाटत होते। देवीचे दर्शन झाल्यानंतर देवीच्या पाठीमागे शंकराचं पिंड आणि गौमातेचा अशी छानशी मूर्ती होती। त्यांच्या पाठीमागे जे झाड होते तिथं प्रदक्षिणा घातल्यानंतर तिथं माहीत पडलं की तिथं झाडाच्या मागे ते कॉईन असतो, ते कॉईन त्या झाडामध्ये लावायचा असतो। हे सगळं केल्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि घरी जायला निघालो। घरी जाईपर्यंत खूप उशीर झाला, 8:30 वाजलेले, पण सर्वांनी खूप एन्जॉय केलं। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।